मॅडम सारसबाग बंद ठेवली नेमकं ईदच्या दिवशी काय कारण काय? मला असं वाटतं कॅलेंडरला ईद आज आहे, आपल्या कॉर्पोरेशनला पण आज सुट्टी आहे ईद निमित्त, आणि आज तर सारसबाग चालू आहे. आज आपण काही बंद नाही ठेवले. उद्या आणि परवा का बंद ठेवली? काय लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे. पोलिसांनी एक आदेश काढलेत जमावबंदीचे. त्याला अनुसरूनच महानगरपालिका आयुक्तांनी तसे ऑर्डर्स काढलेत. ती माहिती फक्त माझ्याकडे मिळाली की 2 दिवस सारसबाग बंद ठेवणार आहे लॉ अँड ऑर्डरचा विषय असल्यामुळे, आणि म्हणून मग लॉ अँड ऑर्डरमध्ये नेमकं काय? कारण यापूर्वी तिथं काही विषय झाले होते वादाचे नेमकं ईदच्याच काळात. म्हणजे आपल्या मेधा कुलकर्णीच गेल्या होत्या तिथं काही मुस्लिम बांधव तिथं नाश्ता करत होते, जेवण करत, त्यांना नमाज पठण करत होते, त्यांना तिथून त्यांनी हाकलून लावलं. म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या गोष्टीमुळं हे आपण खबरदारी घेतोय लॉ अँड ऑर्डरचा विषय नेमकं. असं मला वाटत नाही, कारण असा कुठला विषय चर्चेला आले नाही किंवा माझ्या कानावर तरी असा कोणता विषय आला नाही. त्यामुळे त्या विषयामुळे असं काही झालं असेल असं मला वाटत नाही. फक्त एकच मंदिर किंवा एकच ते उद्यान बंद ठेवण्याचं कारण काय आहे? झोन 1मध्ये अनेक अशी मंदिरं किंवा उद्यानं आहेत, तर सारसबागच बंद ठेवण्याचं कारण काय? पोलिसांना तुम्ही याबाबत काही विचारणा केलेली आहे? कारण की अनेक लोक नाराजी व्यक्त करतात. नाही, मी काही विचारलं नाही पोलिसांना, परंतु मला असं वाटतं पोलीस आपले पुणे शहराचे सक्षम आहेत आणि त्यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आली असावी ज्याच्यामुळे त्यांनी लॉ अँड ऑर्डरचा विषय असल्यामुळे सारसबाग बंद केलं असेल. सोशल मीडियावरचा एक विषय आहे. काल ॲक्च्युली 2 पोस्टर्स महापौर तुमच्या नावांनी व्हायरल झाले होते. दोन्हीमध्ये तुमचा फोटो आहे. आधी असं सांगण्यात आलं होतं की मंदिर डागडुजीसाठी बंद आहे, पण कालांतरानं म्हणजे अगदी 15 मिनिटाच्या वेळानं ती पोस्ट डिलीट केली आणि सांगितलं की सुरक्षेच्या कारणास्तव. यावरून अशी चर्चा होते की पुण्याच्या महापौरांनी युटर्न घेतला या सगळ्यावरून. असं नाही, असं काही नाही. ॲक्च्युली माझ्या प्रभागातलं एक जे उद्यान आहे ते आम्हाला मेंटेनन्ससाठी बंद करायचं होतं आणि त्याची पोस्ट आम्ही ऑलरेडी तयार करून ठेवली होती. आणि फक्त आचारसंहिता 18 तारखेला लागल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही असं कुठलीही पोस्ट करू शकत नाही आणि कामही करू शकत नाही. त्यामुळे आम्ही ती पोस्ट तशीच ठेवली. पण कालची जी आहे कालचा जो विषय आहे की आपण 2 दिवस सारसबाग बंद करणार आहोत, तर त्या विषयासाठी मी फोन केला होता ऑफिस स्टाफला की आता आपल्याला पोस्ट करावं लागेल, लोकांना सांगावं लागेल की सारसबाग 2 दिवस बंद आहे. तर ती चूक झाली त्यांच्याकडनं की त्यांनी ती डागडुजीची जी काही खालची लाईन आहे ती तशीच ठेवली आणि फक्त सारसबाग असं त्याच्यामध्ये नाव टाकलं. मी युटर्न अजिबात घेतलेलं नाही, मी असं कधीच करत नाही. जी काही माहिती माझ्याकडे मिळाली असेल, आणि मी पुणे शहराची एक जबाबदार प्रथम नागरिक आहे, त्यामुळे मला कुठल्याही चुकीचा विषय पुणे शहराच्या नागरिकांना सांगायचा नसतो. त्यामुळे मग मी ती पोस्ट, मला जेव्हा कळलं की असं चुकलं आहे त्यावेळेला मी ती डिलीट करायला सांगितली आणि मग सारसबागेचा विषय त्यांना पोस्ट करायला सांगितलं. ईदेमुळेच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे आणि त्यामुळेच बंद ठेवले असं बोललं जातं. नाही, चर्चा कोणी काही करत असेल, पण माझ्याकडे तरी असा विषय नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा हेच सांगेन की आपण ह्या विषयासंदर्भात पुणे पोलिसांशी बोलावं की त्यांनी या लॉ अँड ऑर्डर संदर्भात काही नक्कीच अभ्यास केला असेल, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल. निर्णय त्यांच्याकडनं आलेला आहे आणि आपण फक्त तो अंमलात आणला. मुस्लिम बांधवांच्या मनात कदाचित ही भावना येऊ शकते, आमचा सण यापूर्वी कधी बंद नव्हती, मग आत्ताच का बंद ठेवली? नाही, सण म्हटलं तर कॅलेंडरवरती तर आज ईद आहे, त्यामुळे ईदला तर आपण बंद नाही ठेवलेलं. आपण ईदला तर कधीच गार्डन बंद करत नाही. सारसबाग ईदच्या दिवशी कधी बंद होती का हे मला वाटतं तुम्ही एकदा शोधून बघावं. नाही, ईद नमाज ही उद्या आहे त्यांच्या. आता प्रत्येकाचा म्हणजे कम्युनिटीचा तो विषय असतो, त्यांचे दिवस त्यांच्याप्रमाणे काही बदलत राहत असतील. मला त्याबद्दल जास्त काही माहिती नाही आहे, परंतु आपण जो निर्णय आत्ताच जो काही आदेश पोलिसांनी काढलेला आहे आणि महापालिका आयुक्तांनी काढला आहे तो दुसऱ्या दिवशीचा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा काढला आहे. त्यामुळे ईदला तर सारसबाग चालूच आहे. पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून ऑब्व्हियसली तुम्ही सर्व धर्म समभावाचे महापौर आहात. उद्या ईद आहे, शहरात अनेक मुस्लिम बांधव राहतात, मी लाखांनी शुभेच्छा देणार. मी प्रत्येक धर्माला त्यांच्या सगळ्या सणांना शुभेच्छा देत असते. आता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पत्र महानगरपालिकेच्या आयुक्तांना लिहिलं आहे की अनेक सोसायट्यांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये जी कत्तल केली जाते ईदच्या निमित्तानं ती करू नये, सार्वजनिक ठिकाणी ती करू नये. अशा काल म्हणजे ही घटना तिकडं मुंबईमध्ये घडली, त्या अनुषंगानं पुण्यातही तशी परिस्थिती उद्भवू शकते, या अनुषंगानं काढले. महापौर म्हणून तुमचं काय नाही, मला या विषयासंदर्भात काही माहिती नाही. माधुरीताईंनी तसं पत्र दिलं असेल तर काही विषय योग्य असेल त्यामुळेच दिला असेल, पण मला वाटतं त्यांच्याशी बोललेलं जास्त बरं राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव